Hello friends, in last video we study about the Mendel's experiment. Today's our topic is monohybrid cross. Now as we know the Mendel carry out the experiment on the pea plant. He select the different characters of that plant and he study on this character. Similarly, he carry out the experiment on this plant and this character. Today, we study about the cross studied by the Mendel, that is the monohybrid cross. Now, what is mean by the monohybrid cross? Here is the definition. The cross between the two pure parents differing in a single pair of contrasting character is called monohybrid cross. Okay, the cross between the two pure parents. Here, the two pure parents and differing in a single pair of contrasting character. Single pair जेव्हा दोन प्युअर पॅरेंट्समध्ये क्रॉसिंग होतं कशामध्ये तर सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिंगल एकच कॅरेक्टर ज्यावेळेस कन्सिडर केलं जातं आणि त्यामध्ये पॅरेंट्समध्ये क्रॉसिंग केलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. मग सिंगल कॅरेक्टर म्हणजेच काय मग मे बी ही स्टडी द वन कॅरेक्टर ॲट वन टाईम दॅट इज सपोज ही स्टडी अबाउट द टॉल कॅरेक्टर ही स्टडी अबाउट द color character, he study about the p size. ओके साईज त्याचा कसा आहे त्याच्यावर म्हणजे एक कॅरेक्टर्स ज्यावेळेस कन्सिडर केलं जातं आणि मग क्रॉसिंग केलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं. इथं आपण एक एक्झाम्पल स्टडी करणार आहोत दॅट इज द मोनोहायब्रिड क्रॉस बिटवीन द प्युअर टॉल पी प्लांट अँड प्युअर डॉर्फ पी प्लांट. प्युअर टॉल पी प्लांट अँड प्युअर डॉर्फ पी प्लांट म्हणजे इथं आता कोणतं कॅरेक्टर एकच कॅरेक्टर कन्सिडर केलेलं आहे ते म्हणजे कुठलं कॅरेक्टर हाईट हे एक कॅरेक्टर या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. लक्षात येते. आता ह्याच्यामध्ये क्रॉसिंग कसं केलेलं आहे बघा. तर त्याचा फिनोटाईप लिहिताना सुद्धा आपल्याला असंच लिहावं लागतं. ज्यावेळेस परीक्षेमध्ये मोनोहायब्रिड क्रॉस तुम्हाला विचारला जातो तो त्यावेळेस लिहिताना सुद्धा त्या ठिकाणी आधी त्याची डेफिनेशन लिहायची त्यानंतर त्याचं एक्झाम्पल काय आहे ते घ्यायचं आणि मग या पद्धतीनं त्याची काय करायची मांडणी करत जायची. ओके तर पहिला पॉईंट काय घ्यायचा आहे फिनोटाईप ऑफ द पॅरेंट. फिनोटाईप म्हणजेच काय एक्सटर्नल ॲपिअरन्स. मग या ठिकाणी एक्सटर्नल ॲपिअरन्स काय आहे तर प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ हे त्याचं काय आहे एक्सटर्नल ॲपिअरन्स आहे. त्यानंतर जिनोटाईप म्हणजे त्याचं जेनेटिक जे रिप्रेझेंटेशन आहे ते कसं असणार आहे प्युअर टॉलसाठी काय असणार आहे कॅपिटल टी हे दोन जीन्स असणार आहेत आणि प्युअर डॉफसाठी काय असणार आहे स्मॉल टी. लक्षात येते. टॉल हा डॉमिनंट आहे आणि डॉर्फ हा रिसेसिव्ह आहे म्हणून आपण टॉलसाठी कॅपिटल टी घेतलेला आहे आणि डॉर्फसाठी स्मॉल टी घेतलेला आहे. तर या पद्धतीनं आपण काय करायचं आहे तर दोन प्लांट्समध्ये काय करायचं आहे क्रॉसिंग करायचं आहे. एक ॲज अ फादर म्हणून घ्यायचं आहे की एक जे आहे कॅरेक्टर ते फादर म्हणून घ्यायचं आहे आणि एक जे आहे ते मदर प्लांट म्हणून घ्यायचं आहे. लक्षात येते. एक प्लांट फादर प्लांट आणि एक काय करायचं आहे मदर किंवा एक जे आहे ते मेल प्लांट आणि एक जे आहे ते फिमेल प्लांट म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. आता यांच्यामध्ये काय करायचं आहे क्रॉसिंग करायचं आहे बरोबर. मग क्रॉसिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार आहे गॅमेट फॉर्मेशन होणार आहे. आता हे कॅपिटल टी आहे ह्या स्मॉल टी आहेत. आता कॅपिटल टीचे दोन गॅमेट्स तयार होणार. एक टी तयार होणार बरोबर. इथं हा एक टी तयार होणार आणखीन एक दुसरा एक टी तयार होणार आहे बरोबर. त्यानंतर या ठिकाणी स्मॉल टी आहेत ह्याचा एक स्मॉल टी ह्या ठिकाणी तयार झालेला आहे दुसरा एक टी तयार झालेला आहे. म्हणजेच याच्यापासून किती ऑफस्प्रिंग्स तयार होणार आहेत दोन ऑफस्प्रिंग्स तयार होणार आहेत. लक्षात येते. याच्यापासून किती ऑफस्प्रिंग्स तयार होणार आहेत दोन ऑफस्प्रिंग्स तयार होणार आहेत. मग कसे ऑफस्प्रिंग्स तयार होणार आहेत तर पहिला जो आहे कॅपिटल टी क्रॉस विथ द स्मॉल टी अँड फॉर्मेशन ऑफ द हायब्रिड टॉल ऑफस्प्रिंग. त्यापासून काय तयार होणार आहे हायब्रिड टॉल ऑफस्प्रिंग जो आहे तो त्या ठिकाणी तयार होणार आहे. लक्षात येते. अँड दिस जनरेशन इज कॉल्ड ॲज अ F1 जनरेशन. आपण स्टडी केलेलं आहे F1 जनरेशन म्हणजे काय बरोबर. जे दोन प्युअर पॅरेंट्समध्ये क्रॉसिंग केल्यानंतर जे ऑफस्प्रिंग्स तयार होणार आहे त्या जनरेशनला काय म्हटलं जातं F1 जनरेशन. दिस इज कॉल्ड ॲज अ
F1 जनरेशन. लक्षात येतं आहे. कॅपिटल आणि इट इज अ हायब्रिड. ते काय असणार आहे? हायब्रिड असणार आहे. आणि ते कसं असणार आहे? टॉल असणार आहे. का टॉल असणार आहे? कारण F1 जनरेशनमध्ये टॉल हे कॅरेक्टर ॲपियर होते. बरोबर, टॉल हे कॅरेक्टर ॲपियर होते आणि ते डॉमिनंट कॅरेक्टर आहे. म्हणून जे ऑफस्प्रिंग तयार होणार आहेत ते कसे असणार आहे? इट इज नथिंग बट द हायब्रिड टॉल प्लांट. आपण बघितलंच आहे. तर जसं आपण मेंडेल्सचा एक्सपेरिमेंट आपण स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे मेंडेल्सचा एक्सपेरिमेंट. पहिल्यांदा त्याने काय केलेलं आहे? ही पहिल्या स्टेपमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? तर मेंडेल स्टार्टेड विथ द प्युअर लाईन दॅट वेअर अवेलेबल. ही आल्सो इन्शुअर दॅट द सिलेक्टेड मेल अँड फिमेल पॅरेंट्स आर ब्रीडिंग ट्रू फॉर द सिलेक्टेड्स बाय सेल्फिंग देम फॉर 3 जनरेशन. त्यांनी प्युअर पॅरेंट्सचं सिलेक्ट केलेलं आहे. आणि इथंसुद्धा आपण काय केलेलं आहे? प्युअर पॅरेंट्सच घेतलेलं आहे. प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं आपण क्रॉसिंग केलेलं आहे. ज्या पद्धतीनं मेंडेल यांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं मेंडेल यांनी सांगितले त्या पद्धतीनं आपण काय केलेलं आहे? पहिल्यांदा प्युअर पॅरेंट्स सिलेक्ट केलेत. त्यांच्यामध्ये काय केलेलं आहे? आर्टिफिशियल क्रॉस केलेला आहे आणि त्याच्यापासून काय मिळालेलं आहे आपल्याला? F1 जनरेशन. म्हणजे आपण 2 स्टेप्सपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता काय झालेलं आहे? F1 जनरेशन आपल्याला मिळालेले आहे. बघा काय आहे? प्युअर टॉल इज क्रॉस विथ द प्युअर ड्रॉफ. त्याचा जिनोटाईप कॅपिटल टी. प्युअर टॉलचा, प्युअर डॉटचा स्मॉल टी. दोघांमध्ये गॅमेट फॉर्मेशन झालेलं आहे. गॅमेट फॉर्मेशन नंतर हा एक गॅमेट, हे एक गॅमेट आणि हा एक गॅमेट, असे 4 गॅमेट्स तयार झालेले आहेत. 4 गॅमेट्स तयार झाल्यानंतर त्याचं जे क्रॉसिंग झालेलं आहे त्याच्यापासून जो ऑफस्प्रिंग तयार होणार आहे तो काय असणार आहे? तर हायब्रिड टॉल असणार आहे. बरोबर. तर F1 जनरेशनपर्यंत आपण आलेलो आहोत. आता F1 जनरेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग्स तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे? सेल्फिंग करायचं आहे. लक्षात घ्या. मगाशी आपण काय केलेलं आहे? इथं काय केलेलं आहे? इथं आपण काय केलेलं आहे? क्रॉसिंग केलेलं आहे. लक्षात आलं? इथं काय केलेलं आहे आपण? क्रॉसिंग. बघा इथं काय केलेलं आहे आपण? क्रॉसिंग केलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप, 3rd स्टेपमध्ये आपण काय बघणार आहोत? तर जे हायब्रिड तयार झालेले आहेत, F1 हायब्रिड जे तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? सेल्फिंग करणार आहोत. दॅट इज द कॅपिटल टी स्मॉल टी. या दोन्ही काय आहेत? सेम आहेत म्हणजेच काय झालं? सेल्फिंग झालं. लक्षात आलं? सेल्फिंग झालेलं आहे. यांचे गॅमेट्स तयार झालेले आहेत. इथे एक गॅमेट कॅपिटल टीचा एक गॅमेट तयार झाला आहे. स्मॉल टीचा एक गॅमेट तयार, इथे कॅपिटल टी आणि इथे स्मॉल टीचा असा गॅमेट तयार झालेला आहे. लक्षात आलं? तर एकूण आपल्याला 4 गॅमेट्स मिळालेले आहेत. आता या 4 गॅमेट्समध्ये काय झालेलं आहे? सेल्फिंग झालेलं आहे. सेल्फिंग झाल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला काय मिळणार आहेत? ऑफस्प्रिंग मिळणार आहे. आणि ते जे ऑफस्प्रिंग सेल्फिंग नंतर जे ऑफस्प्रिंग मिळणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ F2 जनरेशन. आता हे जे F2 जनरेशन आहे याची जी अरेंजमेंट केली जाते ती ही जी अशी स्क्वेअरमध्ये अरेंजमेंट केली जाते, टेबलमध्ये अरेंजमध्ये केली जाते, त्याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज अ प्युनेट स्क्वेअर. त्याला काय म्हटलं जातं? प्युनेट स्क्वेअर असं म्हटलं जातं. लक्षात आलं? इट इज कॉल्ड ॲज अ प्युनेट स्क्वेअर. याच्यामध्ये एका बाजूला फिमेल्सचे कॅरेक्टर्स लिहिले जातात. या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे फिमेल्सचे जे गॅमेट्स आहेत ते लिहिले जातात. या बाजूला जे मेल्सचे गॅमेट्स आहेत ते या ठिकाणी काय केले जातात? डिनोट. बघा या बाजूला फिमेल्सचे आहेत, या बाजूला काय आहेत? मेल्सचे आहेत. या ठिकाणी पहिले फिमेल्सचे आहेत कॅपिटल टी स्मॉल टी. ओके, कॅपिटल टी स्मॉल टी. इथं मेलचे आहेत कॅपिटल टी स्मॉल टी. लक्षात येतं आहे? म्हणजेच इथं एक जो पॅरेंट आहे इट इज कन्सिडर ॲज अ फिमेल अँड इट इज कन्सिडर ॲज अ मेल. म्हणजेच इथं त्या ठिकाणी काय झालेलं आहे? हे एक टी, हे एक स्मॉल टी, हे एक कॅपिटल टी, हे एक स्मॉल टी. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय दिसत आहे? तर त्यांचे गॅमेट्स आपल्याला दिसत आहेत. आता ह्यांचं क्रॉसिंग झाल्यानंतर कसं होणार आहे बघा. आता या ठिकाणी हा कॅपिटल टी आणि हा कॅपिटल टी यांचं क्रॉसिंग झाल्यानंतर काय झालेलं आहे? टॉल ऑफस्प्रिंग तयार झालं आहे. बघा इथं कॅपिटल टी. दिस इज द 1 ऑफस्प्रिंग. ओके. त्यानंतर दुसरा ऑफस्प्रिंग, दिस कॅपिटल टी अँड दिस स्मॉल टी फॉर्म्स द कॅपिटल टी स्मॉल टी. इट इज ऑल्सो द टॉल ऑफस्प्रिंग. त्यानंतर परत कॅपिटल टी स्मॉल टी यांचं क्रॉसिंग होऊन त्या ठिकाणी परत पुन्हा टॉल ऑफस्प्रिंग तयार होणार आहे आणि स्मॉल टी यांचं क्रॉसिंग होऊन काय होणार आहे त्या ठिकाणी? डॉर्फ ऑफस्प्रिंग. बघा कॅपिटल टी टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी टॉल आणि स्मॉल टी डॉर्फ. तर अशा पद्धतीने आपल्याला 4 ऑफस्प्रिंग मिळणार आहे. तर ह्या 4 ऑफस्प्रिंगचा रेशो आपल्याला लिहावा लागतो. ठीक आहे. हा रेशो कसा आहे बघा.
या ठिकाणी पहिला आहे तो फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो किती आहे? 3:1. 3:1 कसं आलं? 3 टॉल 1 डॉर्फ. बरोबर, इथं किती आहेत? 3 टॉल आहेत. 1 2 3. ओके, दिस इज द 1, दिस इज द 2 अँड दिस इज द 3. असे आपल्याला 3 टॉल मिळालेले आहे. आणि 1 डॉर्फ, या ठिकाणी आपल्याला एक डॉर्फ, दॅट इज दिस इज कॉल्ड ॲज अ फिनोटायपिक. फिनोटायपिक रेशो म्हणजेच काय? त्याचं एक्सटर्नल ॲपिअरन्स कसं आहे. मग एक्सटर्नल ॲपिअरन्समध्ये आपल्याला 3 टॉल मिळत आहेत आणि एक डॉर्फ मिळतो आहे, म्हणून इट इज द 3:1. द सेकंड इज द जिनोटायपिक रेशो. दिस इज द जिनोटायपिक रेशो. आता जिनोटायपिक रेशो म्हणजे काय? त्याचं जेनेटिक रिप्रेझेंटेशन कसं आहे. आता या ठिकाणी ओके, या ठिकाणी बघा 1 प्युअर टॉल आहे. दिस इज 1 प्युअर टॉल, 2 हायब्रिड टॉल आणि 1 प्युअर डॉफ. म्हणजेच काय आहे? कॅपिटल टी कॅपिटल किती आहेत? तर 1 आहे. बरोबर, इथं या ठिकाणी कॅपिटल टी 1 आहे. त्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी किती आहेत? देर आर द 2, देअर फॉर 2 हायब्रिड टॉल. अँड थर्ड इज द स्मॉल टी दॅट इज द 1. म्हणजेच किती झाला? रेशो कसा झाला? 1:2:1. दिस इज कॉल्ड ॲज अ जिनोटायपिक रेशो. ओके, दिस इज अबाउट द monohybrid cross which is studied by the Mendel. Thank you.